जय हिंद दोस्तों, आज आपण देऊळघाट जिल्हा बुलढाणा या ठिकाणी या वाल जे आहे त्या वालच्या शेतीमध्ये आपण उभा आहोत आणि या वालला प्रोटीनजन SB याचा चांगला फरक पडलेला आहे आणि प्रोटीनजन SB हे ड्रीपमधून दिलेलं आहे आणि ज्यांनी वापरलं ते आमचे शेतकरी बंधू स्वप्नील सुसर. तर आपण स्वप्नीलच्याच तोंडून आपण ऐकू की त्याच्यामध्ये काय फरक झाला आहे काय नाही आणि त्याचबरोबर SBमुळं काय फरक दिसतोय तेही त्याला आपण विचारू. स्वप्नील जय हिंद. स्वप्नील, हे प्रोटीनजन SB आपण ज्यावेळेला वापरला हो, तर याच्यामध्ये काय फरक दिसला? फरक म्हणजे असा विषय झाला हां की आपण जे समजा असं ही जी साईज होती हां हे कळ्या लागताय ह्या हा. सुरुवातीला छोट्या छोट्या होत्या त्या हा. सोडल्यानंतर 2-3 दिवसात त्यांचं प्रमाण एवढं जास्त झालं हां आणि त्या कळ्याला बी सुरुवात जास्त झाली हां आणि त्याला लगेच पकडायला पण सुरुवात झाली, शेंगा वगैरे लागणे हे बर असं बर छान. हे सुरुवात झाली. आता हे वरच्या दिसतंय. हो स्वप्नील, आपण दुसरं बघू, आपण मातीतलं बघू. आपण बस खाली, हे बघ, हे आहे ना माती. आता ही माती हिथं आणि हिथं फरक बघा. आता हिथं ओला आहे. हो आता हे बोट जे आहे ना डायरेक्ट येतं ओला आहे त्यामुळे दिसतंय, पण हे सॉईल जे आहे ना हा सॉईल झाली फुसफुशीत, त्याच्यामुळं मुळ्या ज्या आल्या पांढऱ्या मुळ्या अशा सुटायला खूप चांगला बेनिफिट होणार हो आणि याच्यामुळे चांगला अजून बेनिफिट दिसणार आहे. हा हे तर याला प्रोटीनजन आता ॲग्रीबूस्ट आपण फवारणी सुरू करायची. चालेल. ठीक आहे ना. प्रोटीनजन ॲग्रीबूस्टची करायची फवारणी सुरू. प्रोटीनजन सॉईल बिस्टर ऑलरेडी तू वापरलेलं आहे, पण ह्याच्यात तुला समाधानी आहे का तू? हो समाधान. तर मित्रांनो, प्रोटीनजन SBचा हा प्लॉट आहे. हा किती एरियाचा प्लॉट आहे? 1 एकर क्षेत्र 1 एकर क्षेत्र आहे आणि किती लिटर प्रोटीनजन SB दिलं? 6 ते 7 लिटर. 7 लिटर दिलं. हो बा छान. तर 7 लिटर आता परत डोस आणखीन त्याचा सुरू कर. हो 3 डोस होतील ना तुझे. आणि प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट आज आपण त्यांना देणार आहे. म्हणजे पुढचा व्हिडिओ जो आपण काढू ते आता थोडीफार फळ म्हणजे जी फुलगळ होते ना थोडीफार, ती सुद्धा ह्याच्यात या फुलगळ थांबून जाईल असं आम्हाला त्यातून सांगायचं. आणि प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट आणि सॉईल बूस्ट हा या ठिकाणी वालचा हा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आपणही आपल्या शेतीमध्ये प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट आणि प्रोटीनजन सॉईल बूस्टचा वापर करा आणि उत्पन्न वाढवा. पानाची लांबी, पानाची रुंदी, मुळ्या चांगल्या, पांढऱ्या मुळ्या चांगल्या, हे चांगलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर नक्कीच उत्पन्न आपण बघूया. हो ठीक आहे ना. हो चालेल. धन्यवाद.